देण्याचं कार्य करतात. आणि संत काय म्हणतात? संत संत असे म्हणतात. आणि जे भेदी का हे भेद करणार, काय भेद असतो त्या गाण्यामध्ये, हे भेद म्हणजे त्यातून आपल्याला सांगू शकता की कलगी आणि तुरा. कलगी म्हणजे माय माऊली पार्वती आणि तुरा म्हणजे हा शिव म्हणजे शिवशंकर. शिवशंकरची पार्टी म्हणत असते की माझं सत्य आहे, मी बरोबर आहे, पुरुष खरा आहे. आणि कलगी म्हणत असते की ही माऊली बरोबर आहे, ही आई आहे म्हणून सगळं चाललंय. पण जो ओम आहे हा ओम नव्हता. पहिल्या प्रथम असा दोध होता, त्याला काही आकार नव्हता, पण त्या माऊलीला आकार दिला. लक्षात आलं का? मग ती माऊलीने ज्यावेळेला असा वर आकार दिला त्यावेळेला तो ओम असा संबोधला गेला. म्हणून हा ओम जे आहे आणि ही माऊली आहे हे संत वाहणारं पाणी आहे. आणि वीररस निर्माण कशामध्ये होतो? पवाड्यामध्ये होतो. पण आम्ही अशी सांगड घातली की त्या संतांचं शिकवण म्हणजे ज्या चाल्या आहेत त्या चाल्या आम्ही आमच्या भेदिक मधल्या गायल्या आणि पोवाड्याच्या चाली त्यामध्ये गायल्या. त्यामुळं तुम्हाला तो चढ उतार लक्षात आला. पण आता आपण फक्त भेदी तुमच्या समोर देतो. आणि नवरा बायकोच भांडण म्हणजे वळवाचा पाऊस, बरोबर वळवाचा पाऊस. संसारामध्ये आवड पाहिजे आणि या दोघांचं वळवाचा पाऊस वर्षातून एकदा येतो असं भांडण पाहिजे. सारखं भांडण नको आहे. आता मेच्या 6 तारखेला पाऊस चाललेला आहे, किती महिने झाले पहा. आणि रोज जर भांडण बसलो तर वकीलच भेट घ्यायला लागेल. म्हणून कधी पुढे काय म्हणतात? आणि हवाच पाहिजे तुम्हाला संसारामध्ये. आणि इतके सांगून ऐकत नाही, शिकात काऊस, खरोखर शिकात काऊस. आणि मने लागल्यावर शिंदे याला दक्षिण मने रंगराव शिंदे याला दक्षिण राहतो. आणि म्हणून आपण पिकामध्ये काऊस जर उगवला तर त्या कावसाचा का उपयोग आहे का? पण त्या कावसा सुद्धा उपयोग करायला लागलेत लोक. कशासाठी? म्हणा की कशासाठी? तरी शब्द बोलायला पाहिजे. म्हणजे तुम्ही झोपलाय का जागा आहे ते कळत आहे. म्हणून काही काय म्हणतात त्या कावसाचं त्या खेडेगावामध्ये पावसाची झड येऊ नये म्हणून अशी पडवी करायची त्या कावसाची. लक्षात आलं का? आणि इतकं जर सांगून जर तो ऐकत नसेल तर त्याला कवी काय म्हणतात? डंकीन आणि राखूस. मग आपण डंकीन राखूस म्हणून घ्यावं का? तर घ्यायचं नाही. आपण चांगल्या पद्धतीने वागायचं. आणि हा मानव धर्म आपल्याला मिळालेला आहे. त्या मानव धर्मामध्ये चांगल्या पद्धतीने नाही वागलं तर त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे आपण जर चांगलं वागलं नसलं तर आपण कुठल्याच जन्माला जाऊ. आज इथं आपण बसलो आहोत. आपलं काम काय? आता फक्त ऐकायचं. काय बोलायचं काय काम आहे का? 15-20 मिनिटं फक्त काढायचे आपल्याला. फक्त कवी काय म्हणतात हे फक्त ऐकायचं. आणि मग कवी काय म्हणतात? मानव प्राणी दुःख भोगितो ऐका व्रतांत, ऐका व्रतांत. आणि भगवंता
भगवंताला खोटे बोलेल तो पडेल नरकाचे आणि भगवंताला खोटे बोलेल तो पडेल नरकाचे सद्गुरु झाला नाही कोण स्तुती करोटीच आणि संसाराचा तुझी चालना अवघडा गेला गिर गिर या गिर गिर या आणि कर्म काळाचे पुण्य तयाला पुढील जन्म गिर गिर या गिर गिर या गिर गिर बाबूला सिद्धराजा बिरधारी कागिना बिरधारी कागिना राजे विठ्ठल विठ्ठल म्हणून हा प्रत्येकाने सद्गुरू करून घ्यावा. सद म्हणजे सत्य, भू म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. सद्गुरू अंधारातून प्रकाशाला आणण्याचं कार्य करतात आणि चोरी जर करायची म्हणलं तर प्रकाशातून अंधारात जावं लागेल. हा उलटा प्रवास आहे व्यक्तीला. आणि म्हणून दुःखामध्ये राहू नका. आपण सद्गुरू करा आणि जर सद्गुरू नसेल तर संसारामध्ये अवकळा निर्माण होते आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये नामस्मरण हरीचं असावं आणि जर हरीचं नामस्मरण नसेल तर त्याला सैतान म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. आणि त्याचा नवीन जो जन्म आहे हा जन्म काळाच्या पुण्यामध्ये जाईल. आणि म्हणून पुढे काही काय होतात आणि करी साधूची निंदा त्याचे गणना मूर्खाचे
करतात त्याचा बोकड जन्माला येतो आणि पशु पक्ष्याला जर मारलं तर गाढवाच्या जन्माला पण जातो आणि जे चोरी दुसऱ्याची करतात त्याला उंदराचा जन्म घ्यावा लागतो आणि आपल्या पत्नीला जो दास करतो पत्नीचा तो हिजडा होतो पुढील जन्मामध्ये आणि म्हणून पर नारीचा तुला छळ करू नये आणि म्हणून पुढे कधी काय होतात पर नारीला पुत्र काय